नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोपे भाषण पाहणार आहोत. 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाचा जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या लौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला जीव झिजणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी भाषणास सुरुवात करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई, वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे संपूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी अस्पृश्य दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. बाबासाहेब चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुसकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चारित्र्य हे पुस्तक वाचायला दिले. पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले. त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही? फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यास दिले? त्यात शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रियांचा गौरव. वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले. कर्ण, द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचले हे पाहण्यासारखे आहे. तसेच वाल्मिकी हे कोळी असून रामायणाचा कर्ता झाले. वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाहीत. महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडील प्रवास सुरू झाला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, ज्ञानसंवादी, तपस्वी, अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या आड गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती, चैतन्य देत आहेत. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोणाला जन्म, कोणाला काय देऊन गेला. फक्त बाबासाहेबांचा जन्म न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीव, तो माणूस बनवून गेला. होतो गुलाम, बादशाह बनवून गेला. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.